भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेकरता प्लॅन बी आखलाय। भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी पाटील यांनी दाखवली आहे। इंदापूरमध्ये तालुका विकास आघाडीच्या बॅनरखाली हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर तालुका विकास आघाडीचे बोर्ड आता झळकू लागले। यावेळी काही झालं तरी हर्षवर्धन पाटलांना विधानसभेला उभं करायचंच असा चंग त्यांच्या समर्थकांनी बांधलाय। भाजपकडून उमेदवारी मिळेलच, पण उमेदवारी न मिळाल्यास प्लॅन बी म्हणून इंदापूर तालुका विकास आघाडीच्या बॅनरखाली हर्षवर्धन समर्थकांनी जुळवाजुळव सुरू केली आहे। जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर मग ते जागा कोणाला द्यायची त्याचा निर्णय होईल, त्या जागेवर कोण लढायचं ह्याचा निर्णय होईल। त्यामुळे त्या गोष्टीला अजून वेळ आहे। आता निवडणुका सुरू झाल्यामुळे आता प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा तो अधिकार असतो मत व्यक्त करण्याचा। कदाचित त्या माध्यमातून काही लोकांनी मत व्यक्त केली। हर्षवर्धन पाटलांनी इंदापूर विकास आघाडी संदर्भात बोलताना कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचं सांगून अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय। निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा आता काही ना काहीतरी राजकीय विचार असू शकतो आणि म्हणून ठीक आहे ती कार्यकर्त्याच्या भावना असतील, पण अद्यापर्यंत आमच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठली निर्णय झालेला नाही। दत्ता मामा भरडे यांनी पाटील समर्थकांच्या तयारीवर सावध प्रतिक्रिया दिली आहे। हर्षवर्धन पाटील असं काही करतील असं वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलंय, पण इंदापूरच्या जागेवर दावा करणं त्यांनी टाळलंय। शेवटी हर्षवर्धन पाटील हे भाजपचे वरिष्ठ नेते, त्यामुळं ते खाली कुणी केलं कार्यकर्त्यांनी केलं पण असं करतील असं मला वाटत नाही। हर्षवर्धन पाटलांनी विमान या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली होती। यावेळी देखील हर्षवर्धन पाटलांना भाजपनं उमेदवारीचं विमान दिलं नाही तर अपक्ष म्हणून विमान चिन्ह घेऊन विधानसभा लढवायचीच असा निर्धार पाटील समर्थकांनी केलाय। राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।